महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिल सुक्ते आमच्या महाविद्यालयाला खेलो इंडिया युवा कनेक्ट या अंतर्गत 27 तारखेला जो युवा कनेक्ट कार्यक्रम होणार आहे त्याची संधी मिळालेली आहे। एकूण 23 महाविद्यालयातून आमच्या महाविद्यालयाची निवड झाली आणि सांगली जिल्ह्यामध्ये अ आणि ब दर्जा असणारे 2 कॉलेज निवडले गेले। अ दर्जा आम्हाला दिला गेला, ब दर्जा KWC कॉलेजला दिला गेलेला आहे। हा कार्यक्रम 27 तारखेला बरोबर 11:15 वाजता सुरू होईल। म्हणजे बरोबर 11:15 वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या महाविद्यालयामध्ये डायरेक्ट उपस्थित असणारे जे युवक युवती आणि खेळाडू असतील त्यांच्याशी संवाद साधायला सुरू करतील। या कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या समाजातील सर्व राजकीय शासकीय अधिकाऱ्यांना वगैरे निमंत्रित केलेलं आहे। त्यानिमित्तानं आम्हाला आमच्या महाविद्यालयातील युवतींना विद्यार्थिनींना आणि आमच्या परिसरातील जे युवक खेळाडू आहेत या खेळाडूंना डायरेक्ट पंतप्रधानाशी बोलण्याची संधी मिळणार आहे। या निमित्तानं आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान हे आपल्या देशातील गेल्या 12 वर्षामध्ये जी खेळामध्ये प्रगती केलेली आहे त्याची संपूर्ण ती माहिती देणार आहेत। युथ आणि आपलं भविष्य भारताचं यांना ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। विद्यार्थी, खेळाडू आणि भारताचं भविष्य असा हा मंत्र या कार्यक्रमासाठी राबवला जाणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 8 लाख युवकांच्या पर्यंत पोहोचण्याचा मानस घेतलेला आहे आणि संपूर्ण खेळाच्या क्षेत्रात कशा पद्धतीनं प्रादेशिक लेवल पासून खेळाडू या सहभागी होतील नॅशनल लेवलला यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे। खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या महाविद्यालयाला ही संधी मिळालेली आहे। शतकाकडे वाटचाल करणारी आमची संस्था वुमेन्स एज्युकेशन सोसायटी त्या संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष होते म्हणते। तसंच मुथबे घरवारे कॉलेज जे आमचं आहे ते 50शी पूर्ण केलेलं आणि या आमच्या कॉलेजला जो खेलो इंडियाच्या माध्यमातून जो बहुमान मिळत आहे त्याकरता संस्थेच्या वतीनं मी समाधान व्यक्त करते आणि आमच्या सगळ्या स्टाफचं अभिनंदन करते आणि आम्हाला अशी संधी दिल्याबद्दल शासनाचे आभार मानते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।